जैसलमेरच्या राजघराण्यानं एनसीईआरटीच्या इयत्ता 8वी पुस्तकातल्या मराठा साम्राज्याला आक्षेप घेतलाय। 8वीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याचा नकाशा हा चुकीचा असल्याचा दावा या राजघराण्यानं केलेला आहे आणि हा नकाशा पाठ्यपुस्तकातून काढून टाकावा अशी मागणी त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली आहे। तर जैसलमेरच्या राजघराण्यानं अशा प्रकारे हा आक्षेप घेतलेला आहे आणि यामध्ये जो नकाशा छापलेला आहे तो मराठा साम्राज्याचा आहे आणि तो चुकीचा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। तर जैसलमेरच्या राजघराण्याचे सदस्य चैतन्यराज सिंग यांनी एक्सवर काय नेमकं ट्विट केलंय तेही आपण पाहूया। तर चैतन्य सिंग म्हणतात 8वीच्या एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकातलं नकाशामध्ये जैसलमेर हे मराठा साम्राज्याचा हिस्सा दाखवण्यात आलाय आणि हे इतिहासाच्या दृष्टिकोनातून दिशाभूल करणारं निराधार आक्षेपार्ह स्वरूपाचं आहे। या प्रकाराची खात्री नसलेली आणि ऐतिहासिक पुराव्यांविना माहिती केवळ एनसीईआरटीच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करत नाही तर आमचा गौरवशाली इतिहास जनभावनांना धक्का पोहोचवणारी आहे। हा विषय पुस्तकातील त्रुटीच नव्हे तर आमच्या सार्वभौमत्वाला शौर्याला कलंकित करण्याचा प्रयत्न आहे। मराठा साम्राज्याच्या या नकाशाला त्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कोल्हापुरातून प्रताप नाईक आपल्या बरोबर जोडले गेलेत। प्रताप, जैसलमेर राजघराण्यानं या नकाशावर हा आक्षेप नोंदवलेला आहे, काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे, काय संदर्भात सविस्तर माहिती आहे? आपण एकूणच पाहतोय की जैसलमेरचे जे काही राजा आहेत त्यांनी सुरुवातीपासूनच मराठा साम्राज्याचा जो काही एकूण परिघ होता त्याच्यामध्ये जैसलमेर असेल किंवा इतर भाग येत नाही आणि चुकीच्या पद्धतीनं मराठा साम्राज्य देखील आमच्यापर्यंत होतं आणि आमच्यापर्यंत त्यांचं राज्य होतं हे मानायला आम्ही तयार नाही आहोत, कारण तशा प्रकारचे ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध नाहीत, तशा प्रकारची भूमिका त्यांची आहे। आता आपण पाहतो की एनसीईआरटीने जे काही 8वीचं पुस्तक काढलेलं आहे त्याच्यामध्ये एक धडा आहे राईज ऑफ मराठा म्हणून, त्याच्यामध्ये एक त्यांनी डायग्राम दिलेला आहे, त्याच्यामध्ये नकाशा दिलेला आहे आणि जैसलमेर पर्यंत मराठा साम्राज्य होतं हे त्यांनी त्याच्यामध्ये अधोरेखित केलेलं आहे। त्यालाच आपण पाहतोय की आक्षेप नोंदवलेला आहे। चैतन्यराज सिंग जे राजा आहेत त्या ठिकाणचे त्यांनी या संदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना या संदर्भात ट्विट केलेला आहे आणि आक्षेप नोंदवलेला आहे। अशा प्रकारचा मुद्दा तुम्ही समोर आणून आमच्यावर आक्षेप नोंदवता आणि त्याचबरोबर आमच्या सर्व राजघराण्यावर अशा प्रकारचे आक्षेप नोंदवतात, अशा प्रकारचं म्हणणं त्यांचं आहे। पण एकूणच आपण पाहतो की हा धडा तातडीनं काढून टाकावा अशा प्रकारचं म्हणणं त्यांचं आहे। एकूणच आपण पाहतो की अटक ते कटकपर्यंत मराठा साम्राज्य होतं हे सर्वांनाच परिचित आहे, तशा प्रकारचे अस्सल दस्तऐवज उपलब्ध आहेत। असं असताना आम्ही ते मानणार नाही अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी आपण पाहतो की जैसलमेरच्या राजाने घेतलेली आहे, त्यामुळे एक नवा वादाला तोंड फुटलेला आहे। निश्चितच यावर आता इतिहास तज्ञांचं नेमकं काय म्हणणं आहे की हा नव्यानं हा सगळा नकाशा तयार केलेला आहे का या आधीपासून हा सगळा नकाशा होता, या संदर्भातले देखील पुरावे आता उपलब्ध होणं गरजेचं आहे। इतिहास तज्ञांचं काय म्हणणं आहे हेही आपण नंतर जाणून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद प्रताप दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।